वासराला सोडून कुठं वासराला सोडून निघून सोडून गेली ये ना माझे आई, 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 तू ये ना माझे आई, लहानपणी मुलगा लहान असताना त्याला काय समजत असतं, पण आईला सगळं समजत असतं. त्याने केलेल्या हावभावानं समजतं की त्याला भूक लागली आहे, त्याने केलेल्या हावभावानं समजतं की त्याला झोप येते, त्याने केलेल्या हावभावानं समजतं की त्याच्या पोटात दुखतंय, आणि त्याने केलेल्या हावभावानंच समजतं की त्याला दात येत आहे. पण मोठं झाल्यावर आपण मोबाईल वापरायला लागणार, आपल्या आईला काय म्हणतो, तुला काय चालतं, तू जरा गप्पच बस. सकाळी आंघोळ करून ऑफिस मधून निघताना नळाच्या पाण्यावर सारखा सारखं भांडण जाऊ देतो. तुम्ही काय माझ्यासाठी उपकार नाही केले, तू काय माझी मोठं करून काय एवढं उपकार नाही केले. असं श्रीमंतीने मधमस्त आलेला मुलगा आपल्या आईकडे जातो, आईला म्हणतो, तुझं काय ती किंमत बोल, तुझी काय ती किंमत बोल, सगळी फेडून टाकतो, मग तुझे माझे उपकार नाही, तू वेगळी मी वेगळा. आई क्षणभर थांबते, त्याच्याकडे बघते, त्याला म्हणते, बाळा एक दिवस फक्त माझ्या बरोबर इकडे झोपायचं घरी माझ्या, दुसऱ्या दिवशी तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, तुझे उपकार सगळे फिटले. मला तर मला मुलगा बोलतो, फक्त झोपून उपकार फिटतील? हो हो फिटतील. मुलगा कामावर जातो, संध्याकाळी कामावरनं घरी येतो, जेवण वगैरे करतात. असंच आईशी बोलता बोलता आईने हातून वर घातलेलं असतं खाटेवर, खाली मुलगा हातून घालून झोपी जातो. बोलता बोलता नुकताच डोळा लागत असतो, तेवढ्याच आई मुलाला उठते, बाळा उठतोस का रे, मला तहान लागली आहे, बाळा उठतोस का रे, मला तहान लागली आहे. तो हा हा बस बस. स्वयंपाक घरात जातो, तांब्या घेऊन येतो, आईला देतो. आई त्या थरथरत्या हाताने तांब्या पीत असते. हात थरथरत असल्यामुळे तांब्या आईच्या हातातून सटकतो आणि त्या हातुनावर पडतो. हातून थोडस ओलं होतं. तू बोलतो, राहून दे आई, राहून दे, काय याचा फरक नाही पडत, तू झोप. परत बोलता बोलता झोप लागत असते, तेवढ्यात आई पुन्हा जरा उठवते, बाळा जरा उठतोस का रे, मला तहान लागली आहे. थोडस गरम झालेला असतो, पाय आपटत आपटत किचन मध्ये जातो, तांब्या घेऊन येतो, आता नीट पी. आई आणि पीत असते तांब्याने, तेवढा पुन्हा तिच्या हातातून तांब्या पडतो आणि त्याच्या हंतरुणात पडतो. आता हंतरून जरासा अजून ओलं झालेलं असतं, पण तरी पण तो रागावर नियंत्रण ठेवतो आणि म्हणतो, जाऊ दे, एक दिवस काढायचा आपला, दुसऱ्याशी निघून जायचं. बोलतो, झोप आई, काय होत नाही, होऊन जाईल. तांब्या बाजूला ठेवतो, पुन्हा मोबाईल बघता बघता डोळा लागतच असतो. 15-20 मिनिटाची झोप झालेली नसते, तेवढ्यात आई पुन्हा उठवते आणि म्हणते, बाळा उठतोस का रे, मला तहान लागली.
आता मात्र त्याची तार सटकते, पाय आपल्यात आपण किचन मध्ये जातो, तांब्या भरलेला घेऊन येतो, तसंच साठा घेऊन येतो, हातात देतो आणि म्हणतो आता नीट पी, आता नीट पी, आता सांडलं तर बघ लक्षात ठेव. त्याच्याकडे डोळे वर करून बघते आणि ते पाणी असं पित असते आणि पुन्हा तेच होतं. तिच्या हातातून तो तांब्या पडतो आणि आता हातून पूर्णपणे ओलवतो. आता तो भडकतो, तो डायरेक्ट म्हणतो आईला, थेरडे तू अशीच मरणार, तुझे उपकार वगैरे राहू दे, असं मी आता ओल्या हातून झोपू कसा, मी माझी बॅग घेतो निघतो. तो निघत असतो तेवढंच नाही, त्याचा हात पकडताना म्हणते, कानफडात आवाज काढून त्याला म्हणते, बाळा 1 वर्षाचा होईपर्यंत आमच्या हातून भिजवलीस ना रे, तेव्हा आम्ही झोपलो. आता 1 दिवस झाला तू कंटाळलास आणि उपकार फेडायला निघालास. कोणी म्हटलंय तो मासाचा घोडा तुझं पोटी वाजविला, हाताचा पाळणा नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला. सकाळी उठल्यावर नजर तुझ्या देवाऱ्याकडे असावी, पण माफ कर देवा, तुझ्या आधी मला माझी आई दिसावी, पण माफ कर देवा, तुला माझ्या आधी आई दिसावी. खाली नवसाला लाईन लावतो आपण, देवाकडे जाऊन नवस मागतो, पण ह्याच्या आधी लहानपणापासूनच नवस पूर्ण करणारे आई बाबा आपल्या घरी आहेत हे आपण विसर पडतो. कधी विचार केलाय की मला टी शर्ट पाहिजे म्हणून एकदा रात्री सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी टी शर्ट येतं. मला पिकनिकला जायला पैसे पाहिजे ते आदल्या दिवशी सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी पिकनिकचे पैसे येतात, पण देवाला आपण काय त्या नवस परत फेडत नाही. की आई मला तू 500 दिलेस तर मी 4 नारळ तुला देईन, हे कधी केलं नाही. की बाबा मला तुम्ही टी शर्ट दिलात तर मी तुम्हाला पहिला येऊन दाखवेन, हे कधी केलं नाही. कारण कसं माहिती आहे, एक छोटीशी कविता आहे, मंदिरातील देव सुद्धा हल्ली नवसाशिवाय भागत नाही, मंदिरातील देव सुद्धा हल्ली नवसाशिवाय भागत नाही, पण आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही, आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, आई तू घरात राबतेस, कष्ट करतेस, सगळ्यांचं बोलणं सहन करतेस, पण बाबांचा ओरडा मात्र कधीच कोणाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही, आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. स्वतः उपाशी झोपशील, लेट आलो आपण, कधी जेवण पुरेल नाही पुरेल, पण स्वतः उपाशी झोपशील, झोप तर तुला लागत नाही. पोटाशी जपलेल्या बाळाचं ताट मात्र कधी रिकामे राहत नाही. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही, आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. ज्या मुलाला तू बोट धरून चालायला शिकवलंस, ज्या मुलाला तू बोट धरून चालायला शिकवलंस, त्या मुलाने तास तुला टाकलं. ज्याचा आभाळासारखा आधार होता ते आभाळाचा फाटलं, किती दुखलं किती खुपलं तरी माझं बाळ चुकलं, हे तू जगाला सांगत नाहीस. आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही, आई तुझ्या चिमुकल्याकडून तुला कधीच काही लागत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, सुखा धावतील सगळे, पण मला पडलेला समर्पक प्रश्न, दुःखाला का रे आई, दुःखाला का रे आई. कॉलेज सुरू झाले, टेस्ट सुरू होतील, असाच एक मुलगा आपल्या प्रेयसीच्या प्रेमापोटी आपल्या आईकडे आईचं काळीज मागतो. आई हसत हसत आई काळीज काढून देते. ते काळीज घेऊन निघत असतो, रस्त्याचं ठेच लागून पडतं, त्या मेलेल्या काळजातून आवाज येतो, बाळा सावकाश जरे तुला लागलं तर नाही ना, बाळा सावकाश जरे तुला लागलं तर नाही ना.
पण तेव्हा कळून काय फायदा असतो? आई कधीच निघून गेलेली असते अनंताच्या प्रवासाला आणि मग ढाल मोकलून रडतो आणि म्हणतो, एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी, एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी. तर सुनी मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, तुझं रूप पाहण्यासाठी. हे आई तुझं रूप पाहण्यासाठी. एकदाच तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी. सरसुनी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी. चंदनात बाळ तुझ्या अंतरात राहिला, आईसाठी राहील ग. येना माझी आई, येना माझी आई ग, येना माझी आई ग, तू येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग. सुकलं तुझं बाळ असं नाही नाही म्हणून कसं चालेल? आईचं प्रेम टाळून कसं चालेल? असं नाही नाही म्हणून कसं चालेल? आईचं प्रेम टाळून कसं चालेल? उडाला पक्षी पिंजरा मोकळा झाला, उडाला पक्षी पिंजरा मोकळा झाला. पण घरात कोणाच्या आई नसून कसं चालेल? घरात कोणाच्या आई नसून काय